डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील आपल्या मनाचे कार्य कसे चालते हा भाग आपण पाहत आहोत. व्यक्तीचे चेतन तार्किक मन जे काही मान्य करते त्याचा स्वीकार आपले अचेतन मन करते आणि त्यानुसारच ते कार्य करत असते. इतरांच्या सूचनात स्वतःशी अशी काहीच ताकद नसते. त्यांच्यात असलेली शक्ती तुम्ही तुमच्या विचारांनी त्याला दिली म्हणूनच त्या अधिक शक्तिशाली बनतात. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की न्यूयॉर्क सिटीच्या टाउन हॉलमध्ये मनाच्या शास्त्रावरील माझ्या काही व्याख्यानांना हजर असलेले एक कॉलेजचे प्रोफेसर मला भेटले. ते मला म्हणाले, माझ्या जीवनात सगळा सावळा गोंधळ आहे. मी, माझे मित्र, आरोग्य आणि संपत्ती असं सगळं काही हरवून बसलो आहे. मी ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्यांना सांगितले की त्यांची समस्या तर्कनिष्ठपणे व स्पष्टपणे त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधारवाक्यामुळे निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारामध्ये नवे आधारवाक्य प्रस्थापित करायला हवे. त्यांनी स्वतःच्या विचारांना बदलायला हवे. त्यांनी हे ठामपणे मान्य करायला हवे की त्यांच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता त्यांना मार्ग दाखवते, निर्देशित करते आणि त्यांचे आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक भरभराट करते हे सत्य आहे. एकदा त्यांनी हे मान्य केले की त्यांचे अचेतन मन आपोआप त्यांना शहाणपणाने निर्णय घ्यायला मार्गदर्शन करेल, त्यांचे आजार दूर करेल आणि त्यांच्या मनाची शांती व स्थिरता पुन्हा मिळवून देईल. या प्रोफेसरांनी त्यांना हव्या असलेल्या जीवनाचे सर्वांगीण चित्र तयार केले. त्यांची प्रमुख आधारवाक्ये अशी होती की अपार बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारे मार्गदर्शन करते. माझे आरोग्य उत्तम आहे आणि माझे मन व शरीर परस्परांशी सुसंगत आहे. माझ्याशी प्रेम, शांती आणि समृद्धी हे सर्व काही माझ्याजवळ आहे. माझे सगळे जीवन योग्य कृती व दैवी आदेशाच्या तत्वांनी नियंत्रित केलेले आहे. मला माहीत आहे की माझे प्रमुख आधारवाक्य हे जीवनाच्या शाश्वत सत्यावर आधारित आहे आणि मी हे जाणतो, अनुभवतो आणि विश्वास करतो की माझे अचेतन मन हे नेहमी माझ्या चेतन मनाच्या विचारांना अनुसरून प्रतिसाद देत असते. नंतर त्यांनी मला त्यांच्या प्रगतीचा अहवाल लिहून कळवला की मी दिवसातून अनेक वेळा माझ्या आधारवाक्यांची विधाने शांतपणे, सावकाशपणे आणि प्रेमपूर्वक म्हणत असे. मला कळत होते की ती वाक्ये माझ्या अचेतन मनात खोलवर झिरपत जात होती. मला या गोष्टीची खात्री होती की मनाच्या नियमांच्या आधारे मला याचे परिणाम नक्कीच मिळतील. तुम्ही मला दिलेल्या तुमच्या मुलाखतीबद्दल आणि सल्ल्याबाबत मी मनापासून तुमचा उपकृत आहे आणि हे कळवायला मला खचितच आवडेल की माझ्या जीवनातील सगळ्या क्षेत्रात खूप चांगले बदल झालेले आहेत. तुम्ही सुचवलेला इलाज खूपच उपयुक्त ठरलेला आहे. यावरून असे लक्षात येते की जेव्हा तुम्हीच तुमच्या चेतन मनात अडथळे, अवरोध आणि विलंब उभे करतो तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात वास्तव्य करू राहणाऱ्या शहाणपणाला आणि बुद्धिमत्तेला आपण नाकारत असतो. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी या भागामध्ये सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. 1. चांगला विचार करा, चांगलेच होईल. वाईट विचार केलात तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल. 2. तुमचे अचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमच्या सचेतन मनाचे आदेश ते स्वीकारते. जर तुम्ही म्हणाल मला हे परवडणार नाही, तुमचे अचेतन मन ते खरे करून दाखवेल. चांगला विचार निवडा, चांगला आदेश द्या, मी ते खरेदी करेन. मी त्याचा चांगल्या मनाने स्वीकार केलेला आहे. 3. तुमच्या हाती निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य आणि आनंदाची निवड करा. तुम्ही मैत्रीपूर्ण बनण्याची निवड करू शकता किंवा सहकार्य करणारे, अमैत्रीपूर्ण, आनंदी, मैत्रीपूर्ण प्रेम करण्याजोगे बनणे निवडा आणि अख्खे जग तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. अद्भुत व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हा अतिशय उत्तम मार्ग आहे. 4. तुमचे चेतन मन द्वारपाल, रखवालदार आहे. तुमच्या अचेतन मनावर आपली वाईट छाप पडू नये हे बघण्याचे त्याचे मुख्य कार्य आहे. काहीतरी चांगले घडू शकते आणि ते आत्तासुद्धा घडत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. निवड करण्याची क्षमता ही तुमची सर्वात महान शक्ती आहे आणि त्यासाठी आपण
आनंद व भरभराटीची निवड करावी. 5. इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखविण्याची शक्ती नसते. तुमच्या विचारात खरी शक्ती असते. इतरांच्या विचारांना किंवा विधानांना नकार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार वाढवा, दृढ करा. तुम्ही कशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती स्वतःमध्ये आहे. 6. तुमच्या शब्दांचे भान ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. कधीही म्हणू नका की मी अपयशी होईन, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकत नाही. तुमचे अचेतन मन अशी वाक्ये थट्टेवारी नेणार नाहीत, ते निष्ठेने त्या वाक्यांना खरे करून दाखवतील. 7. तुमचे मन दुष्ट नाही. निसर्गाची कोणतीही शक्ती दुष्ट नाही. तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर कसा करता यावरच ते अवलंबून असते. प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी, बरे करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर करा. 8. मला हे शक्य नाही असे कधीही म्हणू नका. त्या भयाला, भीतीला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा. माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सर्व काही करू शकतो. 9. भीती, अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेतून, दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य व जीवनाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करा. इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ नका. स्वतःचे विचार स्वतःच निवडा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. 10. तुम्ही तुमच्या आत्म्याचे कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. लक्षात ठेवा, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा, आरोग्याची निवड करा, आनंदाची निवड करा. तुमचे चेतन मन त्यावर विश्वास ठेवेल व ते सत्य मानून चालेल. त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करेल व त्या गोष्टी खऱ्या करून दाखवेल. सुदैव, दैवी मार्गदर्शन, योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभतत्वावर विश्वास ठेवा. आजचे वाचन जर कोणाला आवडले असेल तर जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.